आलू का गड चढतानी ₹500 महिनाभर जिम सोबत एक समोसा फ्री. थोडस नाही. क्या बात है. फोर्ट. अरे बापरे. हा त्यांच्यासाठी असं आणि जे थोडेसे जास्त दिवस झालं त्यांना स्ट्रॉंग झाला त्यांनी फुल मारायचं. हाय हॅलो नमस्कार. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून मित्रांनो. सो आज मी गुड आफ्टरनून कशाला म्हणताय, आम्ही आहे प्रवास वगैरे सगळं करून आलो आहे. फ्रेश वगैरे पण झालो आहे आम्ही त्याच्यामुळे. सो दुपारमुळे आम्ही आज आफ्टरनूनमधून चालू केला आहे ब्लॉग. सो मित्रांनो आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. आमचा टूर तुम्ही बघितला असेल ब्लॉग्स वगैरेमध्ये. सो आताच मी ब्लॉग एंड केला आहे माझा आणि नवीन एक परत चालू केला आहे ब्लॉग. सो मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. आता मम्मी पप्पा गेले आहे आजीच्या इथं. आता आम्ही पण आजीच्या इथे जातो जेवण करायला. पोटामध्ये डीजे वाजत आहे. कसं वाजत आहे? डीजे कावड्यांचा डीजे वाजत आहे एकतर. सो आता आम्ही जातो जेवण करायला. आम्ही अनन्याताईचा वेट करत आहे. ती फ्रेश व्हायसाठी गेली होती. सो आम्ही तिघे जरा फ्रेश झालो आहे. सो आता आम्ही निघतो बेला आईकडं. चला अजय सर, आपलं घर तर आपलं घर असतं आहे ना. बघा आपले फ्रेंड्स हे तुमच्या दोघांचा अनन्याताई यूट्यूब चॅनलचा, रोहिणीताईची फ्रेम, त्यानंतर पप्पा अजय अनन्याताईची फ्रेम, ही माझी फ्रेम, ही शिवाजी महाराजाची फ्रेम, बाबासाहेब आंबेडकरची फ्रेम. खरं मस्त वाटत आहे. ओ बल्ले 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 बोला की. हां ही आमची फॅमिली फ्रेम बघा गाईस. ही पुणेच्या घरामध्ये पण आहे गाईस आणि इथं पण आहे. आणि इथं कार्तिक जातं मी, आमच्या दोघांची फ्रेम आहे इथं, दोघं भाऊ. सो आता निघतो आम्ही बेलाईकडं. कसं वाटतं विदर्भात येऊन? मस्त मस्त ना. विदर्भात येऊन फक्त पाणी पिवसं वाटायचं, फक्त एवढं होऊन नाही गाईस. आणि आम्ही गाईस कॅन घेऊन आलो आहे थंड पाण्याची. घरी पाणी नव्हतंच आणि आज नळ पण नाही आले त्यामुळे. आणि तो गाईस आम्ही बेलाईकडं गाईस जाऊया. हे आपलं घर, वर्धेचं घर. गणिता कसं वाटतंय आपल्या घरी येऊन? हा तुटली आहे ती. कसं वाटतं घरी येऊन? क्या बोलते काका, कैसे हो? मेरा पूरा इसमें ऑल इंडिया में कर दिया साला पूरा. त्या काकांचा व्हिडिओ बघितला असेल, फेमस झाले तुम्ही. तुम्ही बोले आले आहे का तुमचे दाखवून आले काय युवा टाकत मारायला लागला काय काय झपते बसते. काका बघितले असेल तुम्ही गाईस. ह्या काकांचा एक व्हिडिओ होता गोलावरचा. ते एवढा फेमस झाला होता की सगळेजण बघत होते त्यानंतर. तेच सांगत होते की हे जे काही झालं तुमच्यामुळे झालं, म्हणजे अजय सरच्यामुळे. सरनं व्हायरल करून टाकलं यार त्यांना. मामा आलो आहे गाईस, आमच्या आजीच्या इथं आलो आहे बेलाईचं घर. आमच्या आजीचं घर आहे गाईस हे. पंजाब जेवण झालं मामा. अरे पाय बरा माझ्या पिल्यावर आलं रे बापा. कुठं आपला ओरिजिनल आहे. आलू का पराठा. सगळंच बघितलं.
काय काय पाहिलं सगळंच बघितलं सगळं बघितलं. देव अल्बम आहे. तो नाही करे शिंगार करून हाय तिकडल्या. हे काही आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही चाललो आहे संदेश मामाला भेटायला. उद्देश मामाला भेटलो आणि पप्पा मार्केटात गेले होते वाटते. पप्पा आले आहे. सो आता आम्ही वरच चाललो आहे संदेश मामाला भेटायला. उद्देश मामाला भेटलो, जेवण पण झालं आहे, मग मस्त्या पण केल्या. मस्त्या म्हणजे गोष्टी वगैरे केल्या आता आम्ही. सो आता आम्ही चाललो आहे संदेश मामाला भेटायला. चला जाऊया. हो ते संदेश मामाचा मुलगा आहे. ते त्याच्यावानीच आहे बघा की संदेश मामाने. हा माझ्या मम्मी मामी आता उठलं वाटतंय. हे पूर्ण फ्लॅश आहे. हा अरे पुष्पा नाही पण तिथं मला बरोबर नाही वाटलं तो एक्सप्रेशन. तिकडलं वातावरण नाही ना ते गड चढताना हा पुढं म्हणलं आता कुठं जायचं, चला म्हणलं तुम्हाला नेतो. ते नवीन रोडला गेलो आम्ही, तिथून तर लय लांब. मग म्हणलं चला बरं आता परत मोठा वाला. माझा उन्हाळ्यात त्याला स्प्राईट देत होते. नंतर मला स्प्राईट. तुझा आणि मी तुझा. आणि मी तुझा. हे गाईस आता आम्ही चाललो आहे मामाच्या जिमला. सो मामा आम्हाला घ्यायसाठी आलाय. मामा बोलले आज संडे आहे तर तुम्हाला जिम दाखवून देतो. बघा जात आहे आता आम्ही. बोलूया. तर गाईस आता आलो आहे आम्ही संदेश मामाच्या जिममध्ये. बघा हे माझ्या मामाचं जिम आहे, संदेश मामाचं प्रगती जिम. प्रगती जिम. आणि हे आहे माझे मामा, बिल्डर मामा आहे ना, बिल्डर. कसा आहे जिम? ओ खूप मोठी जिम आहे गाईस. बघा ट्रेनर म्हणजे संदेश मामा. आणि ॲक्च्युली काहीच माहीत येते का, संदेश मामा 2-3 वर्ष पुण्यालाच होते जिम ट्रेनर. ट्रेनिंग घ्यायसाठी. पूर्ण ट्रेनिंग सर्टिफिकेट वगैरे सगळं घेऊन आल्यात ते. आणि मग इथं जिम खोलली. एक्सपिरियन्स एवढा भारी आहे ना मामाला. ते बघितल्यावरच कळते बॉडी आहे ना, बॉडीवरच कळते. मामा इथं बसतात, इथे ॲडमिशन वगैरे करावं लागतं. आणि तिथे बघा आमच्या आजोबाचे फोटो आहे, तोंडे बाबाचे. घरी जिम त्याला विचारलं की
मामा महाराज हाफ नाही ते बिगिनर लोकांसाठी म्हणजे ज्यांना जस्ट सुरुवात केली ना जिम हां. त्यांच्यासाठी असं आणि जे थोडेसे जास्त दिवस झाले त्यांना त्यांचा स्ट्रॉंग झाला की त्यांनी फुल मारायचं असं फुल पोट कमी करायला वा क्या बात आहे. कारण की एकदम थोडंसं या साईड आहे आणि असं पकडलं की आता मी मारणार आहे शोल्डर घरच्या जिमवर काय असा जो आपला जिम मस्त आहे. जिमला येऊन जिम मारायची इच्छा नाही आता. या सगळ्यात या मार्गे. अरे काय आहे? किती मारतेस अरे लय लांब पकडलायस जवळ पकडायला पाहिजे. मेन आहे रे त्याच्यानंतर पोट. साईड आहे अरे बापरे तसंच या साईडनं याच्यात किती प्रकार आहे ते दाखवायला लागलेत गाईज मामा. हेच करता येते इथं एवढंच हा बेंडोर हा. बेंडोर बार्बेल इकडे सर जास्त जर आला असेल तर उद्या जास्त उद्या त्यामध्ये लगेच होणार नाही तर पंच्या वाले बी असं बघते रे बापरे असं ते थोडं त्यांना असंच काही दुसरा एक साईड पकडून घेतलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण चालू दुसरा एक तुमचाही होता तुम्हाला तो वाटत हा. ये कम ऑन. अरे देवा, लय सिरियसली दिसते. हा. नाही एकदम बरोबर आहे. हा हा. क्या बात है. अच्छा होल्ड करो होल्ड स्लोल डाउन पूरा नीचे होल्ड स्लोल डाउन पूरा नीचे अप गुड कमरेचा प्रॉब्लेम जास्त वाढला. यांचे जिमचे ओनर आहे संदेश मामा. तो सर किती आहे तुमची तिकीट जिम फी जिम फी किती आहे? जिम फी आपली 500 रुपये आहे. 500 रुपयात काय आहे? गुलाबजामुन वगैरे काय सगळं भेटेल तुम्हाला त्याच्यासोबत एक समोसा फ्री आहे. 500 रुपयामध्ये महिनाभर जिमसोबत एक समोसा फ्री. थोडंसं नाही हलकस सिंगल सिंगल. जास्त समोसा खाणं हेल्दी नाही बॉडीसाठी म्हणून आपण एक समोसा फ्री ठेवला. जर ॲप्स बनवण्यासाठी काय करावं लागेल? समोसा तो एक फ्री दिलेला आहे तुम्ही अजून एक द्यायचा सोबत. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जिम आवडली असेल आमच्या मामाची. वर्धामध्ये आहे बोरगाव साईडकडं प्रगती जिम म्हणून. कोणाला ॲडमिशन वगैरे काय करायची राहिली तर ॲडमिशन करायला या. 500 रुपये एंट्री फी आहे. सो कसं वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रगती जिम. तर गाईज मामाने जिम वगैरे दाखवली आहे. आता आम्ही मार्केटमध्ये आहो. आता 10:30 वाजले आहे. नॉवेल्टीमध्ये आलो आहे आता फेमस वर्धेचा नॉवेल्टीचा. तिथं बदामशेक वगैरे फेमस आहे तिकडलं. तिकडं आलो आहे बघा. नॉवेल्टी वर्धेचं फेमस आहे गाईज. गाईज आता बदाम शेक प्यासाठी आम्ही आलो आहे नॉवेल्टीला. एक सायलेंट घे संदेश मामा. फॅन भेटले वर्धेमध्ये फॅन नाही भेटणार का? अच्छा अच्छा गाईज बदाम शेक आता आणला मामा पण सोबत आहे. चिकू
ऍक्सिडेंट दिली तुला? इथे आम्ही बदाम शेक वगैरे पिलो आहे आणि अजय सर आणि अनन्याताईचं फॅन्स पण भेटले होते. म्हणजे ती ताई मिळाली होती वाटते. ती बोलली होती की तुम्ही इंस्टाग्राम व्हिडिओज वगैरे यूट्यूब वगैरेवर व्हिडिओ बनवतात का, त्यांनी सेल्फी वगैरे काढली. सो आता आम्ही जातो घरी काही चाललो आहे आता आम्ही. मस्त झालेलं आहे गार गार. इकडं हा मामा जाणार आणि तो दुसरा मामा आहे तिथं आपला सत्यम मामा. बाय बाय. इकडून आला सत्यम मामा, दुसरा मामा आला. नाही, हापच काढताय. आता जेवण झालं वाटते. आता जेवण केलं सत्यम मामा फ्लॅश बंद कर. व्हिडिओला लाजायला लागलेत ते. फ्लॅश बंद करत. गाईस तुम्ही बघू शकतात नक्की भेटायला आला आहे आणि सत्तू भाऊला तर ओळखलं पण नाही की सत्तू भाऊ आहे. त्याचा लुकच चेंज झाला. हा लक्की चना चोर गरम खाओगे. तो माझ्या बड्डेला विश केलं होतं, तुम्ही बघितलं असेल गाईस. आता माझे फ्रेंड्स भेटले, एवढे भारी वाटत आहे. हे पण आहे मागे माझे फ्रेंड्स बघा.